मीही तुमचाच आहे. जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी असणार आहे. काहीही करा, पण मन माझे विचलित होऊ देऊ नका. आणि जी सेवा तुम्ही करून घेताय ना, त्यात खंड पडू देऊ नका. नकळत काही चुका होत असतील ना, तर त्या चुकांना स्वामी राया, स्वामी समर्था आळा घाला. आणि कोणाविषयी मनामध्ये अजिबात द्वेष, तिरस्कार ठेवून देऊ नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची बुद्धी द्या आणि कायम सर्वांच्या पाठीशी राहा. मित्रांनो, असेच तुमच्या मनात काही विचार असतील किंवा तुमच्या मनात काही इच्छा असतील, ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा. मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करील की तुमच्या इच्छा लवकर पूर्ण हो. आणि मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा आणि तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होतील. आणि तुमच्या पाठीमागे स्वामींचा हात हा नक्कीच राहील, अशी स्वामींचरणी मी प्रार्थना करू इच्छितो. कठीण परिस्थिती आल्यावर जगायचं कसं हे शिकवणारा शब्द म्हणजे श्री स्वामी समर्थ आहे. म्हणून स्वामींच्या पाठीमागे आणि त्यांच्या वचनावर तुम्ही अवलंबून राहा. हरल्यावर पुन्हा जिद्दीने लढायला प्रेरणा देतात ते माझे स्वामी. मन अशांत असताना मायेने डोक्यावरून हात फिरवतात ते माझे स्वामी. संकट समयी भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, असे म्हणतात ते माझे स्वामी. म्हणून ते स्वामी नेहमी आपल्या पाठीशी आहेत. फक्त त्यांच्यावर आपण व्यवस्थित लक्ष दिले पाहिजे आणि त्यांचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामी म्हणतात, आयुष्यात कुणावर फार काळ रुसू नये, रागवावं, भांडावं आणि जमलं तर भांडण लगेच निपटून टाकावं. नाही जमलं तर तो विषय तात्पुरता किंवा कायमचा वगळून बाकी बोलणं चालू ठेवावं. पण रुसवा फुगवा बोला फार काळ चालू ठेवू नये. जी काही वादावादी दिवसा झाली असेल ती रात्रीपर्यंत निपटत आणावी आणि झोपताना रागात झोपू नये. कुणास ठाऊक आपण किंवा दुसरा सकाळी उठेल की नाही. जर देवाच्या दयेने दुसरा दिवस आयुष्यात उजाडलाच तर त्यावर आदल्या दिवशीच्या रुसव्याचे मळब राहत नाही. पण रुसून झोपलो तर झोप व्यवस्थित होतेच असं नाही. आणि शरीराला आराम मिळाला तरी झोपेतून उठल्यावर मन अप्रसन्नच राहते. यात एक महत्त्वाचा प्रश्न असा उरतो की माघार कुणी घ्यायची. अहंकार ही सर्व नात्यांना सुरुंग लावणारी वात आहे. आपण आपल्या अहंकाराची वात विझवली तर आपण दुसऱ्यापेक्षा स्वतःचा कमीपणा वाटू शकतो. या भयाने आपण ती वात पेटती ठेवतो. पण हे बरोबर नाही. दुसऱ्याला काय वाटेल याचा विचार करण्यातच बहुतेक सारे आयुष्य निघून जाते. आपण आपल्या मनाच्या स्वास्थ्याचा विचार करावा. अहंकाराची वात विझवण्यातील मजा ज्याला कळली तो मोक्षाच्या कर्तृत्वाची आणखी एक पायरी चढला असे समजावे आणि मग तो सर्व काही जिंकू शकतो. जगाचा मालक सोबत असताना सीता मातेला मुठभर सोनं असलेल्या हरणाचा मोह झाला आणि रावणाची अख्खी लंका सोन्याची असताना मात्र अशोक वनात प्रभू रामाची किंमत सोन्यापेक्षा मोठी आहे हे कळले. आणि त्यामुळे आपल्या जवळ जे आहे त्याची किंमत करायला शिका. ते सोन्यापेक्षा कमी नाही आहे. त्यात आनंद घ्या. जे नाही त्याचा मोह केला की दुःख पदरी येणारच. आणि मग दुःख आले तर मग तुम्ही भगवंताच्या चरणी नक्कीच येता. मित्रांनो, आयुष्य कधी दुसऱ्यांच्या कलाने जगू नका, नाहीतर जीवनातील आनंद संपेल. म्हणून स्वतःच्या मनाने जगा. इतर लोक चालतात म्हणून आपणही त्या वाटेवर चालू नका. तर जी वाट तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवेल त्याच वाटेवर प्रवास करा. आयुष्याचा प्रत्येक निर्णय दुसऱ्यांच्या मेंदूने घेऊ नका. पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. म्हणून निर्णय स्वतःच्या विचाराने आणि दूरदृष्टीने घ्या. मग तुम्हाला नक्कीच यश मिळेल. गुरु आपल्याला केव्हा भेटत असतो. शिष्याची आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की सुरूच मग गुरुच त्यांचा शोध घेत त्यांच्याकडे येत असतो. मग तुम्ही स्वामींची सेवा केली तर स्वामी तुमच्या मदतीला नक्कीच धावून येतील. पाणी जसं 100 अंश तापले की त्याची आपोआप वाफ होतेच. हाच नियम जितका खरा तितकाच हाही नियम खरा आहे. परंतु कोणाचाही संत आपला गुरु होऊ शकत नाही. गुरु शिष्य हे ठरलेले असतात. इतर मार्गदर्शन करतील, सूचना करतील, पण त्यांचे गुरु होऊ शकणार नाहीत. कारण प्रत्येकाचाच गुरु ठरलेला असतो. शिष्याच्या अंगी योग्यता आली की गुरुच त्याचा शोध घेत येतो. आणि जोपर्यंत मानवी गुरु भेटत नाही तोपर्यंत ग्रंथांनाच आपले गुरु मानावे आणि त्यांच्याप्रमाणे चालावे. गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा असतो. गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य. गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती असते. आपले गुरु श्री स्वामी समर्थ आहेत. गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य. गुरु म्हणजे
आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतीक. आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना आज तुम्ही गुरु मानले पाहिजे. आणि स्वामी आपल्याला प्रत्येक क्षणाला ज्ञान देत असतात. त्यांना आपण सर्वात मोठे गुरु मानले पाहिजे. सद्गुरू स्वामी समर्थ म्हणतात, देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावण्याने, नारळ फोडण्याने आणि घंटा वाजल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला नक्कीच हात पाय दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल. आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे. यापेक्षा आणखी काय देणार देव? म्हणून स्वामी महाराज तुम्हाला सांगू इच्छितात की तुम्ही आयुष्यात जगत असताना दुसऱ्यांना नक्कीच मदत करा आणि दान धर्म करा. आयुष्यातले निर्णय चुकतात ना, आणि मग आयुष्य चुकत जाते. कधी कधी तर प्रश्न कळत नाहीत आणि उत्तरही चुकत जाते. सोडवताना वाटते सुटत गेला गुंता, पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जाते. दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते, चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते. काही गोष्टी वाटत्या तितक्या सोप्या नसतात. अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते आणि मग आपल्याला सगळे समजत जाते. स्वामी म्हणतात, निश्चिंत राहा, बाकी मी पाहीन. पुढे चाल, मागे मी राहीन. कुणीही ज्या तेथेही दर्शन देईन आणि कुठेही जा, कोणत्याही कोपऱ्यात लप, मी तेथे तुझ्या सोबत राहीन. एवढेच नाही तर तुझ्यासाठी अशक्यही शक्य मी करीन. फक्त माझ्यावर विश्वास ठेव. या जगात सर्वात मोठी संपत्ती बुद्धी आहे. सर्वात चांगलं हत्यार धैर्य आहे. सर्वात चांगली सुरक्षा विश्वास आहे. सर्वात चांगले औषध हसू आहे. आणि आश्चर्य म्हणजे सर्व विनामूल्य आहे आणि ते तुमच्याजवळ नक्कीच येऊ शकते. फक्त या गोष्टी तुम्ही आत्मसात केल्या पाहिजे. मित्रांनो, जीवनामध्ये चांगल्या लोकांची परीक्षा घ्यायचा प्रयत्न करू नये, कारण ते पाऱ्यासारखे असतात. तुम्ही जेव्हा त्यांना दुखावतात तेव्हा ते मोडत नाहीत, पण नंतर ते हळूच व शांततेने तुमच्या सहवासातून निघून जातात. मग तुम्हाला पस्तावा करण्याची वेळ येते. अति प्रेमाने तुम्ही नामस्मरण केले पाहिजे आणि देवभक्तीत तुम्ही राहिले पाहिजे. नामात तल्लीन झाल्यावर देहाची सुखदुःखे बाधणार नाहीत. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरे महत्त्व आहे. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनेच जर घडते, मग तर एकीचे सुख आणि दुसरीचे दुःख का मानावे? शहाण्या माणसाने आपले चित्त भगवंताच्या नामात गुंतून ठेवावे आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्यात सामील होऊन जावे. मग नक्कीच तुम्ही यशमार्गाला लागू शकता. एक लक्षात ठेवा, भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवतो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा रस्ता सगळा आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले तर पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. आणि ज्याच्या प्रपंचामध्ये पाठीराखा परमात्मा स्वामी समर्थ आहे, त्याचा तोच परमार्थ होतो. सद्गुरु दर्शनाने पूर्वकर्मे पापे जळून जातात. तुमची पुढची काळजी सद्गुरू घेतात. तेव्हा पाठीमागची आठवण काढीत बसू नये आणि काळजी करू नये. समाधानात आणि आनंदात असावे आणि बिंदात जीवन जगावे. फक्त एवढे लक्षात ठेवा, स्वामी म्हणतात, कर्म करत असताना सावध राहा, कारण मी पाहत आहे. तुझ्या अनंत जन्माच्या कर्माचा साक्षीदार मी आहे. आधी मी होतो, अंत मी आहे. सर्वव्यापी, सर्व साक्षी, अनंत रूपी समर्थ मी आहे. आणि मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा. सर्व इथे राहणार आहे, पण तुझ्यासोबत, तुझ्या बरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे, असे स्वामी आपल्याला म्हणत असतात. आणि ते आपल्याला आपल्या जीवनासाठी भरपूर काही बोध देत असतात. माणूस म्हणून तू परिपक्व झाला आहेस असा मी केव्हा म्हणेन, जेव्हा तू अत्यंत विचाराने तुझ्या मुखातून शब्द काढशील आणि समोरच्याचं मन दुखावणार नाही ना याची तर काळजी घेशीलच, परंतु तुझे शब्द फुकट जात नाही ना याची पण जास्त काळजी घेशील. ज्याला तुझ्या शब्दाची किंमतच नाही, मग अशांच्या समोर उगाचच वायफळ बोलणं सोड आणि आता शांत राहा. स्वतःची ऊर्जा वाढव, ती नामस्मरणामध्ये दे. नक्कीच यशस्वी होशील. असा स्वामी आपल्याला एक कानमंत्र देत आहेत आणि तो कानमंत्र आपण समजून घेतला पाहिजे आणि त्यानुसार त्याच्यावर आपण कार्य केले पाहिजे. मित्रांनो, कुठलेही काम तुमच्या जीवापेक्षा मोठं नाही. तुमच्या आयुष्यासाठी नोकऱ्या आहेत, त्यांच्यासाठी तुमचं आयुष्य नाही.
मग कृपा करून जमेल झेपेल एवढंच काम हातात घ्या. त्यासाठी आग्रह करा आणि प्रतिष्ठा, पोस्ट, वाढत्या पगाराच्या नादाने किंवा वरिष्ठांची मर्जी संपादन करण्याच्या हव्यासाने न झेपणाऱ्या जबाबदाऱ्या अंगावर घेऊ नका. खच आपटशीर ठेवावा व तुमच्या जीवापेक्षा मौल्यवान काहीही नाही याचं भान ठेवा. कुटुंबाला वेळ द्या. घरच्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम कामावर होतो आणि घरचं आनंदी वातावरण कामासाठी प्रोत्साहन देतं. स्वतःवर स्वतःचं मर्यादा घालून घ्या आणि ही भयानक स्पर्धा कधीही न संपणारी आहे. तुम्ही कुठं थांबायचं हे तुम्ही ठरवा. कितीही ताण असला, कुठलीही परिस्थिती ओढावली तरी घरी नीट समजावून सांगा. तुमच्या जीवापेक्षा त्यांनाही अधिक काही नाही याबद्दल खात्री बाळगा. ज्यांच्या सगळ्या आशा अपेक्षा तुमच्यावर आहेत ते आईवडील, जीवनभराच्या साथीची अपेक्षा करणारी बायको आणि त्यांचा तुमचा हात धरून आपली चिमुकली पावलं टाकायची आहेत. ते चिमणे जीव यांचा तुम्ही नितांत गरज आहे याची तुम्ही मनापासून जाणीव ठेवली पाहिजे. त्यासाठी तुम्ही दीर्घायुषी, स्वस्त आणि आनंदी राहणं गरजेचं आहे. तणाव नियोजनासाठी तुमच्या आवडीनिवडी जपा आणि स्वतःसाठी थोडा तरी वेळ काढा. संगीत, व्यायाम, योगासने, वाचन इत्यादींचा उपयोग करा. हे सगळं सगळ्यांनाच माहिती असतं तरी आपण धावतो आणि ऊर फुटेस्तोवर आणि एक दिवस हातात काहीच उरत नाही. मग आपण तेव्हा जीवन जगायचं विसरून जातो. झोप, मृत्यू आणि जीवन प्रवास असतो. तसं पाहिलं तर आपल्याला झोपेत असताना काही कळत नाही. आपण मरतो तेव्हा काही कळण्याचा प्रश्नच उरत नाही. दोन्ही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसलेल्या. मग झोप आणि मृत्यू यात काय फरक आहे? झोप म्हणजे अर्धा मृत्यू आहे आणि मृत्यू म्हणजे पूर्ण झोप आहे. अनिश्चितेनं ठासून भरलेलं आपलं आयुष्य आपल्याच नादात चालत राहतं. रोज सकाळ होते, दुपार होते, संध्याकाळ होते, रात्र होते. काहीच न करता नुसतं बसून राहिलं तरी वाढणारं वय काही थांबत नाही. म्हणजे शारीरिक कृती थांबवली तरी शारीरिक जडणघडण किंवा स्थित्यांतर थांबत नाही. आणि या जीवन प्रवासात कुणी रडून स्वतःच्या मनाची समजून काढणं तर कुणीच हसून आपलं दुःख लपवतं. मग कुणी नशिबाला दोष देतं, कुडतं, तर कुणी जो भी होगा देखा जाएगा म्हणत आपल्याच मस्तीत जमतं. मग तऱ्हेतऱ्हेचे प्रवासी, ज्यातून जोडली जाणारी नाती, त्या अनुषंगाने येणारे ताणतणाव, आजार, दुःख, खोपणे आणि कुणाचं कुणाला सोडून जाणं. मग जीवन प्रवासातली ही सारी स्थित्यांतर पूर्ण ज्ञान असूनही किती पजेसिव्ह असतो ना आपण. हे माझं, ते माझं किती करतो ना आपण. मग कदाचित त्यामुळंच आपल्या अपेक्षा वाढत जातात आणि म्हणूनच पाठोपाठ अपेक्षाभंगांचं दुःख येतं. जीवन जगताना खरं तर कंडक्टर सारखं राहता आलं पाहिजे. रोज वेगळे प्रवासी सोबत आहेत पण प्रत्यक्षात कुणीही आपलं नाहीये. रोजचा प्रवास आहे पण प्रत्यक्षात आपल्याला कुठेही जायचं नाहीये. ज्यातून प्रवास करायचा आहे ती बसही आपली नाही. बॅगेत असलेले पैसेही आपले नाहीत. ड्युटी संपल्यावर सारं काही सुपूर्द केलं की झालं. असंच आपल्या आयुष्याचं असतं. एवढं लक्षात ठेवून चाललं तर मग आयुष्य तुम्ही आनंदाने जगाल. माणसांनी नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे. माणूस माणसासारखाच वागणार हे पूर्वीच्या ऋषीमुनींना माहीत होतं. म्हणून जन्म देणाऱ्या बाईला त्यांनी आई म्हटलं. बाईने कसंही वागायचं ठरवलं तरी आईने त्या शब्दाबरोबर जे भाव जोडले आहेत त्यासहित वागावं. बाई स्वतंत्र असते, आई बांधलेली असते. आईचे भाव ती विसरली की कुटुंब आणि समाज तू प्रथम आई आहेस याची तिला जाणीव करून देत राहतो. तसंच इतर नात्यांचं सासू एक नातं. खरा माणूस कसा असतो ते सांगणारं असतं. ते खरं लादलेलं नातं. आपल्या स्वरात स्वर मिळणारा माणूस आणि मुलगा दुसऱ्या बाईच्या तालावर नाचणार हे समजलं की आईचं आई पण संपलं. ती सासू होती. माय म्हणता म्हणता ओठालगी भिडे आणि म्हणणारी बहिणाबाई सासूच्या बाबतीत सांगते. सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा असे ते म्हणतात. मग लक्षात घ्या, तुम्ही जीवन जगताना तुम्हाला अशा गोष्टी नक्कीच परिचित असतील. मग त्यात कसं वागावं हे तुमच्या मनाने पूर्ण प्रामाणिकपणे ठरवलं पाहिजे. आयुष्यात झटपट काहीतरी मिळावं आणि पटकन मोठं व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. असं वाटणं ही साहजिकच आहे म्हणा, पण आपलं वास्तवही विसरायला नको. झटपट काहीतरी मिळणं हे फक्त चित्रपटात होत असतं, वास्तविक आयुष्यात नाही. मुळात मोठं होण्यासाठी काही काळ स्वतःला जमिनीखाली गाळून घ्यावं लागतं. नंतर जे काही मिळेल त्याचं समाधान हवं. शेवटी तुम्ही जगलात ते वास्तव. न मिळण्याचं दुःख करत बसले तर मग जग सहानुभूती देऊ करेल आणि साथ नाही. म्हणून वास्तवात जगणं कधीच चांगलं असतं. ते मन असते. ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते मन असते. सगळे सुखदुःख स्वतःजवळ साठवून ठेवते ते मन असते. कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते मन असते.
कुणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ते मन असते. जीवापाड प्रेम करून कुणाच्या तरी भीतीने किंवा काही अडचणींमुळे व्यक्त होऊ शकत नाही ते मन असते. मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते ना, तेच मन असते. लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक. हो, हे खरंच असते, कारण ते मन असते आणि त्या मनाप्रमाणे आपण आयुष्यात जगत असतो. मित्रांनो, कुणास ठाऊक, माणसं येतात माणसं जातात, पण काहीच माणसं मनात राहतात. बाकी सर्व जवळ असूनही दूर राहतात. अनेक विचार दर मिनिटाला येतात, पण काहीच विचार कृतीत राहतात. बाकी सर्व विचार फक्त विचारच बनून राहतात. कोणी अनोळखी येऊन कधी मनात घर करून जातात, तर कुणी नेहमी सोबत राहूनही फक्त आपल्या कायदा आणि फायदा घेऊन पाहतात. बंधने तर खूप असतात, पण त्यांना पाळणारे खूप कमी राहतात. एवढं गोष्ट लक्षात घ्या. ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. तो स्वतःच आपल्या मस्तीत असतो आणि तो स्वतःच भरपूर काही दाखवून देत असतो. जेवढा पैशांचा धावा करता, तेवढाच धावा देवाचाही करत जा. कारण तुम्ही कमावलेल्या पैशांचा उपभोग घेण्यासाठी एक आयुष्य लागतं आणि आयुष्याची व्हॅलिडिटी वाढवून देण्याची ताकद फक्त देवातच आहे, तुमच्या त्या पैशात नाही. म्हणून देवाला नक्कीच तुम्ही नामस्मरण करा. जीवनातील वेदना कमी करण्याची व कमी करायची असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजेत. काहीही आपलं नाही, काहीही आपलं नव्हतं आणि काहीही आपलं राहणार नाहीये. म्हणून गर्व कशाचाच करू नका आणि अहंकार देखील करू नका. जुनी लोक आपली भावनिक होती तेव्हा नाती जपत होती. नंतर लोक प्रॅक्टिकल झाली, नात्यांचा फायदा उचलू लागली. आता लोक प्रोफेशनल झाले. फायदा असेल तरच नाती बनवू लागली आणि हे सगळं उलट होऊ लागलं. नातं कसं असावं? नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, धाव व घेणारं देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारं असावं, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून घेणारं नसावं. नातं कौतुकास्पद असावं, संशयात्मक नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं कुठलंही असो, पण ते नातं मात्र कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. असं असतं नातं. आणि ही नाती जुनी माणसं एकदम मनाप्रमाणे जपत असत आणि मग त्यांच्याबरोबर सगळी नाती सोबतीला येत होती. संकटातून वाचल्याशिवाय जीवाची किंमत समजत नाही आणि जीव गुदमरल्याशिवाय श्वासाची किंमत समजत नाही. मालमत्तेचे वारस कितीही असू शकतात, परंतु कर्माचे वारस आपण स्वतःच असतो. एवढं लक्षात ठेवा. आपल्याबद्दल समोरच्याला आपली स्तुती करत असेल, याचा अर्थ असा होत नाही की तो आपल्या मागेही सुद्धा आपल्याबद्दल फक्त चांगलंच बोलत आहे. तो कधीकधी वाईटही बोलत असतो. आपण आपल्या आयुष्यात खूप काही मिळवतो, पण बऱ्याच वेळा ज्या कारणांसाठी ही धडपड आपण करतो, ते कारणच बऱ्याचदा आपल्याबरोबर राहत नाही. मग राहून राहून मनात येतं, काही नव्हतं तेव्हाच सुखी होतो असं आपल्याला वाटत असतं. मग आपण त्याच गोष्टीत खुश असू शकतो. भविष्यात काय घडणार हे कुणालाच माहिती नसतं, अगदी ज्योतिषाला सुद्धा. आणि ज्योतिषाला जर खरंच भविष्य कळलं असतं, तर जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसांच्या यादीत एकतरी ज्योतिषाचं नाव असतं. हे मी लक्षात घेतलं पाहिजे. सगळेच म्हणतात की अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे, परंतु अपेक्षा न करता कोणी नातं जपतं का? अपेक्षा कराव्यात, परंतु अपेक्षा भंग सोसण्याची ताकद आपल्यामध्ये असायला हवी. अपेक्षांनाही काही मर्यादा असाव्या लागतात. नात्यांपेक्षा जास्त जर अपेक्षांनाच महत्त्व देत बसलो, तर ते हाती केवळ पश्चातापच आपल्या येतो आणि मग आपण काहीच करू शकत नाही. एखाद्याला कुठल्या तरी प्रतिमेत अडकवण्यात आपल्याला कुठला आनंद मिळतो, जसं मोर पावसात पिसारा फुलून नाचतो, हे आपल्या कित्येक पिढ्यांच्या मनावर बिंबवण्यात आलंय. अगदी एवढं की उद्या जर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्यात मोराला पिसारा फुलून जरी नाचावंसं वाटलं, तरी आपण जर नाचलो तर आपली पिसं जरी झडून जातील किंवा लोक आपल्याला मोर म्हणायचं तरी बंद करतील. एवढी मोराला भीती वाटावी इतका हा समाज पक्का करून ठेवलेला आहे. म्हणून या समाजातून तुम्हाला बाहेर पडावं लागेल व स्वतःसाठी व दुसऱ्यांसाठी विचार करावा लागेल. सत्य आणि स्पष्ट बोलणारा कडू वाटत असला तरी तो धोकेबाज कधीच नसतो. त्यामुळेच तर चांगल्या रस्त्याला गतिरोधक आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक असे असतातच. म्हणून लक्षात ठेवा, तुमचा विरोध करणारे असतीलच, पण तुम्ही जीवनात खूप पुढे जात राहा. वेळ पुरत नसला की तो आपला सर्वात जवळचा मित्र असतो. मध्ये लुडबुड करीत नाही,
आपण त्याला वापरतो, पण तो स्वतःच अस्तित्वही प्रकट करीत नाही. पण वेळ जेव्हा उरतो तेव्हा त्याच्यासारखा वैरी नाही, तो तुम्हाला उद्ध्वस्त करतो. असे मोकळे क्षण प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. ते क्षण मोकळे म्हणायचे, पण ते क्षण भकास असतात. एवढं आपल्याला नक्कीच नंतर कळतं. पुष्कळ विचार करून ज्या माणसाला सुख मिळतं असं त्याला आणि आपल्याला वाटतं, तो माणूस नवीन दुःखाच्या शोधामध्ये असतो. खरं तर नव्या दुःखांच्या शोधामागे लागताना त्यात सुख आहे अशी मनामध्ये संकल्पना करूनच शोध घ्यावा लागतो. जोपर्यंत शोध चालू आहे तोपर्यंत सौख्य आहे. आपण काहीतरी शोधत आहोत याच सुखामध्ये माणूस हरवतो. प्रत्यक्षात सुख हातामध्ये आल्यावर यात सुख नव्हतं हे प्रत्ययाला येतं आणि मग त्याला सर्वच गोष्टीत वाईट वाटत असतात. कधी कधी आपला शहाणपणा आपल्याला नडतो. डोळे मिटून एखाद्यावर व्यक्तीवर विश्वास ठेवतो आणि फसतो. खरं तर नातं जोडताना पल्याड बघणं महत्वाचं, पण तरी आपण आकर्षणाच्या नादात आपला बळी पडतो. नंतर आपण एकटंच रडत बसतो आणि मग आपण सर्वच गोष्टीचा पश्चाताप करत असतो. जेव्हा आपला हेतू शुद्ध नसतो किंवा जेव्हा आपण दुसऱ्याला दृष्ट हेतूने फसवतो किंवा जेवढा त्रास आपण दुसऱ्याला देतो तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त त्रास आपल्याला होईल अशी देव तहजीबच करतो आणि त्यावर देव आपल्याला कुठलाही पर्याय ठेवत नाही. तेव्हा त्यावेळेस आपल्याला फक्त देवच आठवतो आणि मग त्या क्षणी जेव्हा संकटात आपण असतो त्या क्षणी आपल्याला देव आठवतो, पण असा आठवत नाही. मग तुम्ही इथेच चुकता. तुम्ही संकटामध्ये देव आठवण्यापेक्षा तुम्ही दररोज देवाचे नामस्मरण केले पाहिजे. देव तुमच्यावर संकटच येऊ देणार नाही हेच आपल्याला कळत नाही आणि आपण फक्त संकटकाळी देवाला भजतो. मग देव म्हणतो, तू माझे कधी नामस्मरण केले नाही तर मी तुला का मदत करू? आणि तू कधी भक्ती मार्गात आणि आध्यात्मिक मार्गात नसतो, मग तू संकटाच्या वेळेसच माझ्याजवळ येतो. मग मी तुला कशी मदत करू आता तूच सांग. मग मित्रांनो, तुम्ही दररोज नामस्मरण केले पाहिजे आणि भगवंताची भक्ती आणि त्यांची सेवा नक्कीच केली पाहिजे. स्वामींची सेवा तुम्ही दररोज करा आणि स्वामींचे नामस्मरणही दररोज करा. बघा, तुम्हाला नक्कीच बदल जाणवेल आणि नक्कीच तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडायला लागतील आणि चांगल्या गोष्टी व्हायला लागतील. चला तर मित्रांनो, मग आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय हनुमान, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.